नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन.एस. मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो. नोकरीच्या शोधात आहात तर सरकारी नोकरीची सुवर्ण संधी पुन्हा एकदा तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे. सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे. 13 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन मुंबई यांच्यामार्फत 30 जागांसाठी मेडिकल ऑफिसर, नर्स, वैज्ञानिक सहाय्यक, स्टेनोग्राफर, क्लार्क यासारख्या पदासह विविध पदांची भरती घेण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिलेल्या पदांसाठी सादर करायचा आहे. या पदासाठी वेतन तुम्हाला 19,000 ते 78,000 रुपये पर मंथ असणार आहे. तेव्हा नक्की तुम्ही या पदांसाठी प्रयत्न करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये याच पदभरतीबाबतची अपडेट बघणार आहोत, ज्यामध्ये या पदासाठी शिक्षण पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, अर्ज फी किती लागणार आहे आणि अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, अशी संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्या अगोदर आपल्या एन.एक्स. मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबतची अपडेट रोज आपण या चॅनलवरती येत असतो. त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता. आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण टाटा मेमोरियल सेंटर, ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन मुंबई यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या ऑफिशियल जाहिरातीवर आलेला ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांकडून विविध पदांसाठी अर्ज इथे मागवल्या जात आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याकरता या विभागाची वेबसाईट इथे देण्यात आलेली आहे. तर या वेबसाईटवर येऊन तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा आहे. तर या वेबसाईटची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही या पदासाठी या वेबसाईटवर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करू शकता. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून या विविध पदांसाठी निघालेल्या पदभरतीची माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती समजण्यास तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही. तर या ठिकाणी बघा, मेडिकल ऑफिसर या पहिल्या पदासाठी हे रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. लेवल 12चं पे आउट तुम्हाला या पदासाठी असणार आहे. मॅक्सिमम वयाची अट 45 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे. तर शिक्षण पात्रता या पदासाठी अर्ज करण्याकरिता नॅशनल मेडिकल कमिशन यांच्यामार्फत देण्यात आलेल्या प्लास्टिक सर्जरी या विषयामधून तुम्ही MCH किंवा DNB ची पदवी या ठिकाणी कंप्लीट केलेला असाल आणि मिनिमम 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे पोस्ट MCHचा असेल तर तुम्ही या पहिल्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर असिस्टंट मेडिकल सुपरिटेंडंट करता ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. जनरल कॅटेगरीसाठी एक पद इथे भरल्या जात आहे. लेवल 12चं पे आउट तुम्हाला या पदासाठी असणार आहे. तर मॅक्सिमम वयाची अट 45 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे. शिक्षण पात्रता या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठामधून तुम्ही MBBS किंवा BDS डिग्री कंप्लीट केलेला असाल, पोस्ट ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन तुमचं झालेलं असेल किंवा हॉस्पिटल हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन यामधून MD किंवा DNB असाल किंवा PG डिग्री या ठिकाणी तुमचं झालेलं असेल किंवा मिनिमम 1 वर्षाचा एक्सपिरियन्स 100 बेड्स हॉस्पिटलचा तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. किंवा हॉस्पिटल हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट यामधून तुम्ही मास्टर असाल किंवा MB डिग्री तुमच्याकडे असेल किंवा 4 वर्षाचा एक्सपिरियन्स हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनचा असेल किंवा हॉस्पिटल विथ मिनिमम 100 बेड्सचा अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्ही या दुसऱ्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर सायंटिफिक ऑफिसर हेल्थ इकॉनॉमिक्स या तिसऱ्या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. जनरल कॅटेगरीमध्ये एक रिक्त पदसंख्या भरल्या जात आहे. लेवल 12चा पे स्केल तुम्हाला या पदासाठी असणार आहे. मॅक्सिमम वयाची अट 45 वर्ष इथे देण्यात आलेली आहे. तर शिक्षण पात्रता या ठिकाणी हेल्थ इकॉनॉमिक्स किंवा पब्लिक हेल्थ यामधून PhD झालेला असाल किंवा या ठिकाणी नॅशनल मेडिकल कमिशन यांच्यामार्फत देण्यात आलेल्या कम्युनिटी मेडिसिन किंवा प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन मधील MD तुम्ही या ठिकाणी असाल आणि PhD हेल्थ इकॉनॉमिक्सचा किंवा MD कम्युनिटी मेडिसिन किंवा प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिनचा MDचा अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्ही सायंटिफिक ऑफिसर हेल्थ इकॉनॉमिक्स या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर सायंटिफिक ऑफिसर पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. लेवल 12चं पे आउट तुम्हाला या पदासाठी असणार आहे. 45 वर्ष वयाची अट या पदासाठी अर्ज करण्याकरता लागणार आहे. तर शिक्षण पात्रता या पदासाठी अप्लाइड बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, लाईफ सायन्स, बायोकेमिस्ट्री, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी यामधून MD किंवा PhD झालेला असेल किंवा मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स MD PhDचा कॅन्सर सिग्नेटिक एरियामधला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर मेडिकल फिजिस्ट करता ही रिक्रुटमेंट होत आहे. जनरल कॅटेगरीमध्ये 3 वॅकन्सी दिल्या गेलेल्या आहेत. लेवल 11चं पे आउट या पदासाठी असणार आहे. मॅक्सिमम 40 वर्षे वयाची अट अर्ज करण्याकरता लागणार आहे. तर शिक्षण पात्रता फिजिक्समधून MSc झालेला असेल किंवा रेडिओलॉजिकल फिजिक्स
मधून तुम्ही डिप्लोमा या ठिकाणी कंडक्ट केलेला असाल आणि 5 वर्षाचा एक्सपिरियन्स ॲडव्हान्स कम्प्युटराइज्ड ट्रीटमेंट प्लॅनिंग सिस्टमचा तुमच्याकडे असेल आणि कम्प्युटर प्रोग्रामिंग स्किलचे नॉलेज तुमच्याकडे असेल तर तुम्ही मेडिकल फिजिक्ससाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर करता ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. लेवल 11चं पे स्केल तुम्हाला या पदासाठी असणार आहे. 55 वर्ष मॅक्सिमम वयाची अट इथे लागणार आहे. तर शिक्षण पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठामधून तुम्ही ग्रॅज्युएट कंप्लीट केलेला असाल, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री तुमच्याकडे असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा तुमच्याकडे असेल किंवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजमेंट, पर्सनल मॅनेजमेंट, लेबर वेलफेअर, इंडस्ट्रियल रिलेशन किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह यामधून मास्टर असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर या ठिकाणी नर्स ए करता ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. जनरल कॅटेगरीमध्ये 2, एस.टी. करता 1, ओबीसी करता 3 तर ईडब्ल्यूएस करता 2 वॅकन्सी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. लेवल 7चं पे स्केल या पदासाठी असणार आहे. मॅक्सिमम वयाची अट 30 वर्षापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेलं. तर शिक्षण पात्रता या ठिकाणी ऑन्कोलॉजी नर्सिंग यामधून तुम्ही जनरल नर्सिंग अँड मिडवाईफरी प्लसचा डिप्लोमा तुमच्याकडे असेल किंवा बीएससी नर्सिंग तुमचं झालेलं असेल किंवा इंडियन नर्सिंग काउन्सिल, स्टेट नर्सिंग काउन्सिल यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. एक्सपिरियन्स या ठिकाणी मिनिमम 50 बेड हॉस्पिटलचा 1 वर्षाचा या ठिकाणी क्लिनिकलचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता, अनुभव पात्रता तुमच्याकडे असेल तर नर्स या पदासाठी तुम्ही अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर सायंटिफिक असिस्टंट बी ट्रान्सफ्युजन मेडिसिन करता हे रिक्रुटमेंट होत आहे. जनरल कॅटेगरीसाठी एक पद इथे भरल्या जात आहे. लेवल 6चा पे आउट या पदासाठी असणार आहे. मॅक्सिमम वयाची अट 30 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे. तर शिक्षण पात्रता बायोकेमिस्ट्री, केमिस्ट्री, बोटनी, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी यामधून तुम्ही 50% गुण घेऊन बीएससी झालेला असाल. मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी DMLTचा डिप्लोमा तुमच्याकडे असेल, डिग्री असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता किंवा 50% गुण घेऊन तुम्ही BSc MLT झालेला असाल तर या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यासोबत एक्सपिरियन्स सुद्धा या ठिकाणी या पदासाठी लागणार आहे. सायंटिफिक असिस्टंट बी या पदासाठी ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. SC करता ही रिक्रुटमेंट होत आहे. एक पद या कॅटेगरीतील उमेदवारांकरता देण्यात आलेलं. लेवल 6चा पे स्केल तुम्हाला या पदासाठी असणार आहे. 30 वर्ष मॅक्सिमम वयाची अट या पदासाठी लागणार आहे. तर शिक्षण पात्रता या ठिकाणी बायोकेमिस्ट्री, केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, लाईफ सायन्स, बायोटेक्नॉलॉजी किंवा ॲनालिटिक केमिस्ट्री किंवा बायोफिजिक्स यामधून 50% गुण घेऊन BSc किंवा BTech झालेला असाल किंवा मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी सायंटिफिक असिस्टंट बी या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर स्टेनोग्राफर करता ही रिक्रुटमेंट होत आहे. जनरल कॅटेगरीमध्ये एक पद इथे भरल्या जात आहे. लेवल 4चा पे स्केल तुम्हाला या पदासाठी दिला जात आहे. मॅक्सिमम वयाची अट 27 वर्षापर्यंत या ठिकाणी असणार आहे. तर शिक्षण पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठामधून तुम्ही ग्रॅज्युएट कंप्लीट केलेला असाल. शॉर्ट हँड स्पीड 80 शब्द प्रति मिनिट, टाईप रायटिंग स्पीड 40 शब्द प्रति मिनिट या वाणिज्य शाखेचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुमच्याकडे असेल किंवा कम्प्युटर कोर्स 3 महिन्याचा केलेला असेल मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधून किंवा या ठिकाणी तुमच्याकडे डिप्लोमा किंवा डिग्री कम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे स्टेनोग्राफर या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत असून त्याकरता शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर टेक्निशियन ए लॅब्स करता ही रिक्रुटमेंट होत आहे. जनरल कॅटेगरीमध्ये 3 वॅकन्सी, SC करता 1, OBC करता 2, EWS करता 1 अशा प्रकारे कॅटेगरीमध्ये वॅकन्सी देण्यात आलेल्या आहे. लेवल 2चं पे स्केल या ठिकाणी असणार आहे. 27 वर्ष मॅक्सिमम वयाची अट या पदासाठी देण्यात आलेली आहे. तर शिक्षण पात्रता मान्यताप्राप्त मंडळातून तुम्ही सायन्समध्ये 12वी उत्तीर्ण केलेला असाल. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी तुमच्याकडे असेल किंवा बेसिक वर्किंगचं नॉलेज कम्प्युटर स्किलचं तुमच्याकडे MS ऑफिस, वर्ड, एक्सेल यामधून असेल तर तुम्ही टेक्निशियन ए या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर टेक्निशियन ए फोटोग्राफी या पदासाठी ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. जनरल कॅटेगरीमध्ये हे पद इथे भरलं जात आहे. लेवल 2 पे स्केल या पदासाठी असणार आहे. 27 वर्ष मॅक्सिमम वयाची अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर कोणत्याही स्ट्रीम मधून तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल, 1 वर्षाचं सर्टिफिकेट कोर्स तुमच्याकडे फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफीचं असेल आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे डिजिटल फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफीचा इंडोर किंवा आउटडोर मधला असेल तर तुम्ही टेक्निशियन ए फोटोग्राफीसाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर टेक्निशियन ए कार्पेंटरसाठी ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. OBC करता 1 रिक्त पदसंख्या इथे भरल्या जात आहे. लेवल 2चा पे स्केल या पदासाठी असणार आहे. 27 वर्ष वयाची अट या पदासाठी देण्यात आलेली आहे. तर शिक्षण पात्रता किमान SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्लस कार्पेंटरमधून ITI उत्तीर्ण केलेले या ठिकाणी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटचे
प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे व 3 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी कार्पेंटरचा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही टेक्निशियन ए कार्पेंटर पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी ही रिक्रुटमेंट निघालेली आहे। एसटी करता एक रिक्त पदसंख्या इथे भरल्या जात आहे। लेवल 2 चा पे स्केल या ठिकाणी असणार आहे। 27 वर्ष वयाची अट या पदासाठी देण्यात आलेली आहे। तर शिक्षण पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठामधून ग्रॅज्युएट तुम्ही असाल आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे नॉलेज तुमच्याकडे असेल, 1 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल, तर तुम्ही लोअर डिव्हिजन क्लार्क या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो या विविध पदांसाठी हे रिक्रुटमेंट या ठिकाणी निघालेली असून शिक्षण पात्रता आणि अनुभव पात्रता या पदासाठी आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया या पदासाठी देण्यात आलेली आहे। तर या दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर इथे प्रयत्न करू शकता। कायमस्वरूपी सरकारी नोकरी तुम्हाला या पदासाठी उपलब्ध होत आहे, तेव्हा नक्की तुम्हाला या पदासाठी इथे प्रयत्न करायचा आहे। तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2025 या ठिकाणी असणार आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला इथे सादर करायचा आहे। तर या विभागाची ऑफिशियल वेबसाईट ऑनलाईन अर्ज करण्याकरता वर दिलेली आहे। तर त्या वेबसाईटची लिंक सुद्धा मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकवर क्लिक करून या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करू शकता। इनकम्प्लीट किंवा नॉन सबमिट झालेले अर्ज या ठिकाणी रिजेक्टेड केल्या जाणार आहे। सर्व अर्ज या ठिकाणी प्राप्त झाल्यानंतर तुमची इंटरव्ह्यू, रिटन टेस्ट आणि स्किल टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाऊन तुमची त्या पदासाठी निवड केल्या जाणार आहे। तर ऑनलाईन अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे किंवा कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी लागणार आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे। संपूर्ण माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता। 13 मार्च 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर अप्पर एज उमेदवारांकरता एज रिलॅक्शन कशा प्रकारे असणार आहे त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। SC/ST करता 5 वर्ष, ओबीसी करता 3 वर्ष, अपंग व्यक्ती करता 10 वर्ष, तर एक्स सर्व्हिसमॅन यांच्याकरता बघू शकता अशा प्रकारचं एज रिलॅक्शन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याकरता अप्लिकेशन फी किती लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता। जनरल ओबीसी कॅटेगरी करता 300 रुपये फी या ठिकाणी लागणार आहे। ऑनलाईन अर्ज करताना ही फी या ठिकाणी भरावी लागणार आहे। त्याकरता डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादी माध्यमांचा वापर तुम्हाला करून ही ऑनलाईन फी या ठिकाणी भरावी लागणार आहे। तर SC/ST फीमेल कॅन्डिडेट किंवा अपंग व्यक्ती करता किंवा एक्स सर्व्हिसमॅन यांच्याकरता कोणतीही फी या ठिकाणी लागू राहणार नाही। ही फी एक्झॅम्प्टेड केलेली आहे। फक्त जनरल ओबीसी कॅटेगरी करता 300 रुपये या ठिकाणी फी इथे देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करताना ही फी या ठिकाणी भरणे तुम्हाला आवश्यक आहे। संपूर्ण माहिती अर्ज सादर करण्याबाबत, फी बाबत आणि एज रिलॅक्शन बाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे। 13 मार्च 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे। विभागाच्या दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज या विविध पदांसाठी या ठिकाणी सादर करायचा आहे। तर या वेबसाईटची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि या जाहिरातीची संपूर्ण माहितीची जी काही PDF आहे ती माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे। तेव्हा टेलिग्राम चॅनलवर जाऊन ही PDF या ठिकाणी डाउनलोड करून या पद भरतीबाबतची संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। तर अशा प्रकारे टाटा मेमोरियल सेंटर, ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन सेंटर मुंबई यांच्या मार्फत विविध पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी निघालेली असून त्याबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे। तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बिल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।